या ठिकाणी येऊन तर आतापर्यंतचा मला एकदम बेस्ट नजारा दिसला. हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. सकाळी लवकर उठून लवकर फ्रेश झालो, मग केलं जेवण आणि निघालो मग एका जागेवर जायसाठी. तुम्हाला ते माहीतच पडेल की ती जागा कोणती आहे, पण ज्या ठिकाणी चाललो ते एकदम जबरदस्त जागा आहे. ऊन तर खूप जास्त लागत होतं, मग रस्त्यात थांबलो उसाचा रस प्यासाठी. मस्त थंडगार रस पिऊन निघतो आपल्या प्रवासाला. रस्त्यात खूप बोर होत होतं, मग आम्ही लावतो भोजपुरी गाणे. ते गाणे ऐकता ऐकता आम्ही कधी पोहोचून जातो आम्हाला समजतच नाही. इकडे आल्यावर आम्ही पाणी बॉटल आणि काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतो. तर आम्ही आलो आहे गिरणा डॅम पाहण्यासाठी, जे की नांदगाव तालुक्यामध्ये आहे आणि हा नाशिक जिल्ह्यात टॉप 5 डॅम मध्ये येतो. उन्हाळा असून बी या डॅमचे दरवाजे उघडे लागतात, म्हणजे विचार करा की किती पाणी असेल या डॅम मध्ये. मग हा डॅम आम्ही आरामात पाहतो, फोटो वगैरे काढतो, व्हिडिओ काढतो. मग खाली जाऊन पाहतो, रोड म्हणते की अजून खाली जाल. म्हटलं जास्त काही खाली जाऊ नको, अजून एक दरवाजा उघडला तर काय करशील. धरण पाहायसाठी आलो, धरणातली मच्छी नाही खाल्ली असं तर होऊच शकत नाही. जाता जाता आम्हाला धरणात मच्छी पकडताना काही लोक दिसतात आणि इकडे पाहत होते लहान लहान पोरं त्यांची वाट पाहत होते. या पोरांशी आम्ही थोड्यावर बोलतो. कॅमेऱ्यात पाहून ते पोरं कुल हसत होते. मग या पोराला बाय करून मग आम्ही येतो मच्छी खासाठी. येताना आम्ही पहिलीच ऑर्डर दिली होती, तर आलो तो फिश रेडी होती. तर आम्ही जेवण करायला बसलो होतो. पहिले एक मांजर आली, एक एक करता 10-15 मांजर आल्या. ते पण साध्या सुद्धा नाही, एकदम हट्ट्या. तिकडे मांजराचं काही सुचतच नव्हतं. मग आम्ही येतो टेबलावर जेवण करायसाठी. मच्छी खाऊन झाल्यावर आम्ही खातो शेव भाजी आणि बाजरीची भाकरी. खूप वर्षानंतर चुलीवर केलेलं जेवण खाणार होतो. मग करतो भाऊ टेस्ट. रोडला म्हटलं काढ व्हिडिओ. टेस्ट वाय एक नंबर. तुम्हाला तर माहितच आहे, चुलीवर बनवलेले जेवण म्हणजे एक नंबर असते. जाता जाता बी 30-40 मांजरा आल्या होता आम्हाला भेटायला. आज तर एकदम मजा आली डॅम पाहून आणि डॅम मधली फिश खाऊन. चला मग भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.